आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी चटणी बघणार आहोत ही चटणी फक्त ताटाची किंवा जेवणाचीच रंगत वाढवते असं नाही, तर ती आरोग्यासाठी देखील तेवढीच उपयुक्त आहे। शिवाय ही चटणी म्हणजे केस गळतीवर अगदी रामबाण असा उपाय आहे आणि ही चटणी बनवण्यासाठी घरात उपलब्ध असणाऱ्या पदार्थापासूनच अगदी झटपट तयार होते। तर अशी बहुगुणी ही कढीपत्त्याची चटणी कशी करायची लगेचच याची रेसिपी बघूयात। कढीपत्त्याची चटणी करण्यासाठी इथे मी ताजा असा छानसा कढीपत्ता घेतलेला आहे। आता ह्या कढीपत्त्याची सगळी पानं काढून घ्यायची आहेत। पानं काढून घेतल्यानंतर ही पानं चांगली स्वच्छ धुवून वाळवून घ्यायची आहे। तर वाळवण्यासाठी एका कॉटनच्या कपड्यावर पसरून फॅन खालीच ही पानं सुकवून घ्यायची आहेत। कढीपत्त्याची चटणी करण्यासाठी इथे मी हा कढीपत्ता स्वच्छ धुवून वाळवून घेतला आणि त्यासाठी जे बाकीचे जिन्नस लागणार आहेत ते सर्व इथे घेतलेले आहेत। आता हे सर्व पदार्थ मी ह्या आपल्या रोजच्या वापरातला जो चमचा असतो त्याने मोजून घेतलेले आहेत। तर ते किती प्रमाणात घेतले हे पुढे व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। सगळ्यात आधी गॅसवर एक कढई गरम करत ठेवलेली आहे। त्यामध्ये थोडं तेल टाकून घ्यायचं आहे। या ठिकाणी तेलाचं प्रमाण जास्त वापरायचं नाही, अगदी थोडं तेल इथे आपल्याला लागणार आहे। आता ह्या गरम केलेल्या कढईमध्ये 2-3 चमचे इथे हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे। ही हरभऱ्याची डाळ आपल्याला तेलावर छान खमंग भाजून घ्यायची आहे। हरभऱ्याची डाळ नसेल तर तुम्ही इथे डाळवं देखील वापरू शकता। तर हे पहा हरभऱ्याची डाळ इथे छान खरपूस खमंग अशी भाजून झालेली आहे। ही थंड होण्यासाठी काढून ठेवायची। त्यानंतर याच्यात 3 चमचे उडदाची डाळ घ्यायची। उडदाची डाळ पण आपल्याला अशी छान खमंग भाजून घ्यायची। आता उडदाची डाळ भाजताना इथे मी तेल वापरलेलं नाहीये, पण जर गरज पडली तर अगदी कणभर तेल यामध्ये टाकायचं आणि मग ही उडदाची डाळ भाजून घ्यायची। उडदाची डाळ भाजून झाल्यानंतर ती सुद्धा थंड होण्यासाठी प्लेटमध्ये काढून ठेवायची। त्यानंतर इथे घेतलेले 2 चमचे शेंगदाणे। शेंगदाण्याला हलके डाग येईपर्यंत शेंगदाणे देखील छान इथे भाजून घ्यायचे आणि शेंगदाणे भाजून झाले की थंड होण्यासाठी काढून ठेवायचे। आता यामध्ये घ्यायचे 3 चमचे किसलेलं खोबरं। तर आता हे खोबरं हलका सोनेरी रंग येईपर्यंत आपण भाजून घेणार आहोत। खोबरं आणि शेंगदाणे भाजताना इथे बिलकुल तेलाचा वापर करण्याची आवश्यकता नाहीये। तसेच हे खोबरं आणि शेंगदाणे इथे भाजून घ्यायचे। तर खोबरं हलकं सोनेरी झालेलं आहे, ते थंड करण्यासाठी प्लेटमध्ये काढून ठेवायचं। त्यानंतर यामध्ये भाजून घ्यायचे धने। तर धने इथे 2 चमचे घेतलेले आहेत। धने भाजताना जर गरज वाटली तर अगदी थोड्या तेलाचा इथे वापर करायचा आणि मग हे धने छान भाजून घ्यायचे। धने हलके भाजू लागले की गरम होऊ लागले की त्यातनं छान सुगंध यायला लागतो। त्यावेळी यामध्ये टाकायचे 1 चमचा जिरे आणि धने हे परत एकदा छान भाजून घ्यायचे। जिरे आणि धने छान भाजत आले की त्यातनं छान सुगंध यायला लागतो। त्यानंतर मग यामध्ये टाकायचे 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या। लसणाच्या पाकळ्या सुद्धा धने आणि जिऱ्यासोबत थोड्याशा गरम करून घ्यायच्या। धने जिरे आणि लसूण पाकळ्या छान गरम झाल्या की त्या सुद्धा थंड करण्यासाठी एका ताटात काढून ठेवायच्या। तर जे पण जिन्नस आपण इथे गरम करून घेतलेले होते ते सर्व थंड होण्यासाठी ह्या एका ताटामध्ये काढून घेतलेले आहेत। आता हे सर्व जिन्नस थंड होत आहेत तोवर आपण जो कढीपत्ता आहे तो देखील गरम करून घेणार आहोत। इथे कढईमध्ये आपण जो कढीपत्ता धुवून चांगला कोरडा करून घेतलेला होता तो कढीपत्ता सगळा टाकायचा आणि अगदी थोडंसं तेल टाकून हा जो कढीपत्ता आहे हा चांगला कुरकुरीत होईपर्यंत गरम करून घ्यायचा आहे। तर एक साधारण 3 ते 4 मिनिटांनंतर हा जो कढीपत्ता आहे हा छान कुरकुरीत असा भाजला जातो किंवा गरम होतो। तर असा झाला की हा जो कढीपत्ता आहे हा सुद्धा थंड करण्यासाठी ताटात काढून घ्यायचा आहे। आता हे सर्व जे जिन्नस आहेत हे पूर्णपणे थंड करायचे आणि त्यानंतरच मग हे आपण चटणी करण्यासाठी वापरणार आहोत। तर हे जिन्नस आता थंड होऊ देऊयात। हे सर्व जिन्नस आता थंड झालेले आहेत। यामध्ये आता हे सर्व जिन्नस एका मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचे। सर्व पदार्थ मिक्सरच्या भांड्यात काढल्यानंतर आता यामध्ये टाकायची आहे 2 मोठे चमचे लाल मिरची पावडर। लाल मिरची पावडर ऐवजी तुम्ही इथे सुक्या लाल मिरच्यांचा देखील वापर करू शकता आणि मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता। त्यानंतर यामध्ये टाकायचे चवीनुसार मीठ, अगदी थोडंसं हिंग यामध्ये टाकायचे आणि ही चटणी आपल्याला छान चटपटीत टेस्ट यावी म्हणून यामध्ये 1 टीस्पून मी इथे चाट मसाला पावडर वापरलेली आहे। चाट मसाला पावडर ऐवजी तुम्ही आमचूर पावडर वापरू शकता आणि हे दोन्ही वापरायचं नसेल तर इथे थोडीशी चिंच वापरली तरी पण चालेल। तर हे पहा इथे जी चटणी आहे ती मिक्सरला फिरवली आणि एकदम छान त्याला रंगसुद्धा आलेला आहे आणि या मिक्सरचं झाकण काढल्याबरोबर ह्या चटणीचा खूप छान वास इथे येतोय।
तर बहुगुणी अशी ही कढीपत्त्याची चटणी इथे तयार झालेली आहे। ही चटणी थोडी मिक्सरला फिरवल्यामुळे गरम असते, तर थंड झाल्यानंतर काचेच्या बरणीत किंवा चिनी मातीच्या भांड्यात भरून ठेवायची। आपण शेंगदाण्याची चटणी, तिळाची चटणी किंवा कारळाच्या अशा वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या तर नेहमी करत असतो, परंतु बहुगुणी अशी ही कढीपत्त्याची चटणी देखील एकदा नक्की करून बघा। केस गळतीवर तर अगदी हमखास हा उपाय आहे। ही चटणी पोळीसोबत, डाळ भातासोबत तर खूप छान लागते। तर नक्कीच ही चटणी तुम्ही एकदा नक्कीच करून बघा। करायला अगदी सोपी आणि अगदी कमी वेळेत होणारी अशी ही चटणी आहे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। भेटूयात पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।